पार्वते पते हर हर महादेव. गडावरती मी आपल्या ग्रुपचं सहर्ष स्वागत करतो. गडावरती माझी एक ओळख करून देतो. माझं नाव मंगेश शिंदे. यादी आपण गड पाहिला असेल किंवा नसेल, आज गड आपण प्रत्यक्षात पाहतोय. पण गड पाहत असताना आपला देखील गडाची स्वच्छता राखणं ही आपली देखील जबाबदारी आहे की आपल्याकडे असणारा प्लास्टिकचा कचरा हा आपल्याला डस्टबिन मध्ये टाकायचा आहे. महत्वाच्या ठिकाणी चपला बुट बाहेर काढून दर्शनासाठी त्या ठिकाणी जायचंय. कुठल्याही तटबंदीवरती चढायचं नाही. या काही महत्वाच्या सूचना आहेत आणि याचं पालन आपल्याला सगळ्यांना करायचं. ज्या मार्गातून आपण गडावरती आलात ही गडाची मागची बाजू आहे. 96 साली रोपवे झाला म्हणून 5 मिनिटात आपण गडावरती पोहोचू. जे आपले शिवभक्त गडावरती पायी चालत येतात ती समोरची बाजू आहे. आता 2000 पायऱ्या आहेत. 3.5 किलोमीटरचं अंतर चालत येण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतो. रोपे प्रकल्पाने आपण 5 मिनिटात गडावरती पोहोचतो. 96 साली रोपे प्रकल्प झाला. पाहिता ते माहता गडाची हाईट 1375 फूट आणि समुद्री सपाटीपासून गडाची उंची 2851 फूट. गडाचं खालून ते वरपर्यंत पूर्ण क्षेत्रफळ हे 1200 एकर. पूर्ण गड बघायचा म्हटला तर 2 दिवस देखील कमी पडतात. एवढा मोठा गड. गडाला पॉइंट वाचतोय 45 पॉइंट. त्यातील गडाचा वरचा पठार भाग 100 एकर, ज्यामध्ये 350 इमारती, 11 तलाव आणि 84 टाक्यात पाण्याचे. आज आपण गडाचा बाल्ले किल्ला पाहतोय. बाल्ले किल्ला म्हणजे काय तर गडातील महत्वाचं ठिकाण, सुरक्षित ठिकाण याची आज आपण माहिती घेऊ. माझ्याबरोबर तुम्हाला 1 तासभर लागणार आहे. पुढे जगदीश्वर मंदिर आणि राजांची समाधी माहिती तुम्हाला देणार आहे. नतमस्तक कोण आपल्याला याच मार्गाने प्रत्येकचा प्रवास पुन्हा इकडे रोपेकडे करायचा आहे. पायी उतरायचं असेल तर पायी मार्ग आपण पुढे बघणार आहोत. तिथून गडउतार पायी होऊ शकतो. या गडाचं इतिहासात जुनं नाव रायरीचा डोंगर. हा डोंगर त्या काळी मोऱ्यांकडे होता. छत्रपती शिवरायांनी जिंकून घेतला मोऱ्यांकडून 15 मे 1656 मध्ये. आणि या गडाची निवड राजधानीसाठी. कारण का गडाच्या चारही बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. पण कुठलाही डोंगर या गडाला जोडून नाही. हा एक स्वतंत्र डोंगर आहे जो एकाच खडकापासून तयार झाला. शिवाय गड हा कोकणात येतो. म्हणजे काय तर दर्या किनारा जवळ, समुद्री किनारपट्टी जवळ. त्याच्यावरती आपलं लक्ष राहील. या दृष्टिकोनातून गडाची निवड राजधानी म्हणून. पण गड बांधायला त्या काळी 14 वर्ष लागली. 1656 ते 70 पर्यंत या गडाची बांधकाम. रायरीवरून नामकरण श्रीमान रायगड केलं. या गडाचे शिल्पकार ज्यांनी हा गड बांधला सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदळकर. 1656 ते 70 पर्यंत गडाची बांधकाम चालू. 14 वर्षात गडावरती बांधलं काय तर 350 इमारती, 11 मोठी पाण्याची तलाव आहेत आणि 84 लहान टाके आहेत. पण आज आपल्याला हा प्रश्न पडतो की बांधकाम गडावरती केली. जो दगड आहे हा त्या काळी आणला कुठे तर या गडावरती 11 तलाव, 84 टाक्या खोदल्या. ज्यातून निघणारा दगड जो आहे तो या बांधकामाला वापरला. म्हणजे पिण्यासाठी पाणी झालं आणि बांधकामाला दगडच आहे. म्हणजे पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही संकल्पना त्या काळची. आज आपण बांधकाम पॅकिंग करायला काय वापरतो? रेते आणि सिमेंट. त्या काळी बांधकाम पॅकिंग करायला चुना, गुळ आणि शिस वापरलाय म्हणून बांधकाम मजबूत आहे. या गडावरती छत काय होतं ते सागाची लाकडं होती, मातीची कौलं, पैठणी कापड, मखमली गोंडे आणि मशाल. कल्पना करा ना की गडाचं सौंदर्य त्या काळी होतं कशा प्रकारे. हे वैभव इंग्रजाने 10 मे 1818 गडाच्या मागच्या बाजूला, आपण मागच्या बाजूने गडावरती आलात त्या साईडला डोंगर आहे पोटल्याचा. ज्या पोटल्याच्या डोंगरावरून तोफीचा भडीमारा करू गडाचं पहिलं दारुकोठार उद्ध्वस्त केलं, जिथे तोफीचे दारुगोळे स्टोअर केले जायचे. इतिहास नोंदणीप्रमाणे आपला हा गड 11-12 दिवस जळत होता. म्हणजे असणारे जे काही सागवान जळून गेलं. पाहतो काय तर दगडी बांधकाम आणि विटाचं बांधकाम. याच्यावरून कल्पना करा की गडाचं सौंदर्य त्या काळी होतं कशा प्रकारे. आता इथून पुढे आपण गड दर्शन करता सुरुवात करू. ज्या दरवाजेतून आपण आतमध्ये आलो हा मेणा दरवाजा आहे. मेणा आणि त्याच्या समोर पालखी. मेणा आणि पालखी याच्यात फरक आहे. कारण मेणा हा महिलांसाठी आणि पालखी हा पुरुषांसाठी. मेणा बंदिस्त, पालखी ओपन. पालखी मार्गातून राजांची, शंभूराजांची पालखी, आऊसाहेबांची पालखी गडावरती यायची. मेणा दरवाजातून राजांच्या राण्या
सायंकाळच्या वेळेस मेण्यात बसून या दरवाजातून येत जात असायच्या म्हणून मेणा दरवाजा. त्या साईडला पूर्वी काय होतं तर खासबाग. हे दृश्य पाहण्याकरता त्या दरवाजाचा वापर केला जायचा. ही आडवी भिंत आहे आणि याला दरवाजे आहेत आणि दरवाजाच्या आतमध्ये मोठी मोठी 6 दालनं आहेत. याला राणी महाल असं म्हटलं. आपण एक पाहिला ना, शेवटचा पाहिला तो राणी महाल, राणी वसा. छत्रपती शिवरायांना एकूण राण्या किती? 8. पण 8 लग्न महाराजांनी काय हा गनिमी गाव की नामवंत घराण्यातील मुलींशी लग्न केली, जेणेकरून ती लोक आपल्या सोबत येतील आणि नाही आले तरी आपल्या विरुद्धात युद्ध नाही करणार म्हणून 8 लग्न केली आऊसाहेबांच्या सांगण्यावर. गडावरती 6 राण्यांची 6 दालनं. राजांना राण्या 8. राजांच्या पटराणी सईबाई शंभूराजांच्या आई. ज्यावेळी शंभूराजे 2 वर्षाचे होते त्यावेळी सईबाईंचं निधन देवज्ञा स्वराज्याची पहिली राजधानी श्रीमान राजगडावरती झाली. सईबाई आल्या नाहीत ना इकडे कधी. उरल्या किती? 7 राणी. त्यातील एक राणी पाचाडगाव या ठिकाणी राहत असायची, ते म्हणजे पुतला राणी साहेब. त्यावेळी आपण पाचाडगावातून गडाकडे आलात, आऊसाहेबांच्या समाधीजवळ नतमस्तक झाला असाल, वाड्याला भेट दिली असेल आणि तिथून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली असेल. आऊसाहेबांचा वाडा पाचाडगाव इथे आहे ना आणि समाधी देखील आपली पाचाड इथे आऊसाहेबांची आहे. गडाच्या इथेपासून कमीत कमी 2 किलोमीटर अंतरावरती पाचाडगाव आहे. आऊसाहेबांचं उतरतं वयमन झालं. गडाचं वातावरण आऊसाहेबांना मानवत नव्हतं, त्यांच्यासाठी पाचाडगाव या ठिकाणी वाडा बांधला. त्यांची सेवा करायला राजांची एक राणी म्हणजेच पुतला राणी साहेब पाचाडगाव या ठिकाणी राहत असायचे. उर्वरित 6 राणे गडावरती होते. त्यांची 6 दालनं येतात. राजांना राण्या 8. त्यांची नावं काय? सईबाई, स्वैराबाई, पुतळाबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई आणि सकवारबाई. आपण एक दालन पाहिलं ना, अशी ओळीमध्ये 6 दालन आहेत आणि सेम रचना आहे. हॉल, अंतापूर त्यांचं 2 चबुतरे पाहिले ना. समोरचा हॉल कक्ष, त्याच्या पाठीमागे त्यांचा अंतापूर म्हणजे बेडरूम. डाव्या हाताला त्यावेळेस अटॅच बाथरूम संचुकू, म्हणजे आज आपण वापरतोय नवल नाही, 350 वर्ष आधीपासून अटॅच बाथरूम वापरात आलेलं आहे. आणि उजव्या हाताला जी खिडकी पाहिली ना आपण वरती, ती हवा पास होण्याची. प्रत्येक राणीच्या महालाच्या समोर हा आपल्याला जोता दिसतो बघा. त्याला दाशी वट्टा असं म्हटलं. म्हणजे राणीच्या सेवेसाठी असणारी दाशी राणी महालामधलं काम झालं की पुन्हा दाशीत येऊन थांबायची, दाशी वट्टा. आता आपण धान्य कोठाराची माहिती वरती घेऊ. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज. त्याच्यावरून सागाचंही होतं का? शेत होतं लाकडी जाळे वगैरे असं पाणी बाहेर जाईल. कोकणात निघतानंतर बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के जय. नमो पार्वती पतये हर हर महादेव. आता आपण हे जे वाडे पाहतो ना खाली, या वाड्यांना इतिहासामध्ये अष्टप्रधान मंत्रिमंडळ यांची कार्यालय कचेऱ्या म्हटल्या. 8 मंत्री स्वराज्याची. इथे आपण वरती 5 वाडे पाहतो, पलीकडे झाड आहे, तिकडे 3, असे 8 मंत्री. मोरपंत पिंगळे, हंबीराव मोहिते, अण्णाजी दत्तू, रामचंद्र निलकंठ, निराजीरावजी, रघुनाथ पंडित, रामचंद्र त्रिंबक आणि दत्ताजी पद त्रिंबक असे 8 मंत्री. अष्टप्रधान मंत्रिमंडळांची कार्यालय कचेरी आपण इथे पाहतो. वरती बघा, हे जे खड्डे आहेत लाईन मध्ये, त्याला धान्य कोठार असं म्हटलंय. धान्य गोदाम म्हणजे जर गडाला शत्रूने वेढा दिला, गडावरती असणारी प्रजा लोक यांना सरासरी 6 महिने पुरेल इतकं धान्य या खड्ड्यांमध्ये साठवलं जायचं. 22 फूट, 20 फूट आणि 15 फूट ही जी खोली आहे, लाकडी सिडी किंवा रशिनी धान्य वरती काढलं जायचं. याला आपण पेव कणगी असं म्हणतो. आता खड्डे जरा बघून घ्या, पण पाहताना जपून. एखादी वस्तू खड्ड्यात पडली तर पुन्हा आपल्याला भेटणार नाही. मग राजांचं निवासस्थान पाहण्यासाठी आपण आतमध्ये जाऊ. हे बघा, आता आपल्या समोर जो बांधकाम पाहतो आपण, राजे शिवछत्रपतींचा प्रशस्त असा राहता राजवाडा, राहतं घर, हे निवासस्थान आहे आपल्या राजांचं. आणि निवासस्थान त्या काळी एकावरती एक असं 2 मजली होती. दुसरा मजला पूर्णपणे सागवणी, पैठणी कापड, मखमली गोंड्या आणि मशाल. कल्पना करा की या महालाचं वैभव हे त्या काळी होतं कशा प्रकारे. कारण इथे आपल्या राजांचं 10 वर्ष वास्तव्य होतं. जन्मस्थान शिवनेरी गड, 19 फेब्रुवारी 1630. आणि आपल्या राजांचा अखेरचा श्वास मात्र राहत्या राजवाड्यामध्ये सुटला. राजांचं निधन इथे झालं 3 एप्रिल 1680. चैत्र पौर्णिमा, हनुमंत जयंती, वार शनिवार, दुपारचा प्रहर होता. राजांचं निधन इथे झालं. चितेला अग्नी, देहकलेला अग्नी. तिथून पुढे जगदीश्वराचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. या मंदिराच्या समोर आपल्या राजांच्या चितेला अग्नी देण्यात आली.
राजांना आयुष्य फक्त 50 वर्ष लाभलं. जगातला एकमेव राजा ज्याने स्वतःची गादी नव्हे तर स्वराज्य निर्माण केलं, रयतेचं राज्य निर्माण केलं, बळीचं राज्य निर्माण केलं. हा आपले राजे शिवछत्रपतींचा प्रशस्त राहता राजवाडा. समोरच पिण्याच्या पाण्याच्या टाक्या. कावड माहिती असेल आपल्याला, तलाव आहे खाली गंगासागर. ज्या तलावातून पाणी आणून कावडेने या टाकीमध्ये ओतायला लावायची, पिण्याच्या पाण्याची टाकी. समोर आपल्या राजांची अंघोळीची जागा, स्नानगृह. आता आपण दर्शनासाठी समोरच्या बाजूने जाऊ, पण चपला वगैरे बाहेर काढू आणि मग दर्शनाला वर येऊया. ठिकठिकाणी आपल्याला काही चौकण्याकरचे खाचे दिसतील, जिथे सागाचे कॉलम हे उभे केले जायचे. आता आपण दर्शनासाठी चपला वगैरे बाहेर काढू आणि मग पुन्हा दर्शनासाठी वर येऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की. ज्या ठिकाणी आता आपण उभे आहोत हे त्यावेळेचं सचिवालय, दप्तर कण ऑफिस होतं. समोरच एकावर एक जे दोन आपण ओटे पाहतो हे सदर न्यायनिवाडा करण्याची जागा. साईडला ज्या काही खिडक्या आहेत टेहेळणी बुर्ज, पहारा देखरेख खिडक्यांपासून ठेवायची. आता आपण गडावर त्याला रोपे प्रकल्प आहे. कडा तोच आहे, त्याचं टोक पश्चिमेला येते, हिरकणीचा कडा. जो कडा उतरून एक आई आपल्या मुलासाठी खाली गेली, हिरा गवळत. गडाचे पूर्वी नेम होते की आतमध्ये नगारखाना आहे, ज्याच्यावरती नगारे सणाई चौघडे वाजले. आणि एकदा की गडाचा मुख्य दरवाजा महादरवाजा बंद झाला तर तो सकाळी उघडायचा. म्हणजे एकदा बंद झाला तर तो सकाळी उघडला जायचा. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस आणि हिरकणी गवळण या गडावरती नेहमीप्रमाणे दूध विकण्यासाठी आल्या. क्षणभर विसावले, धाणी म्हणी नाही आलं. गडाचे दरवाजे बंद झाले, उतरण्याकरता रस्ता काही सापडे ना. आणि शेवटी पश्चिम कडा खाली उतरून गेला. एक छोटीशी कविता तुम्हाला मी ऐकवतो की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची, आणि कथा अजून ऐकू येते तेथील हिरकणी या बुरुजाची. वसले होते गाव तळासी वाळू सूर्या नावाची, अंधराहात होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याची. आई बाई को तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेशी, आणि शोभत होते हिरा नाव त्या तडपदार घरवालीचे. सांज सकाळी हिरा येत असे दूध घेऊन गडावरी, चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावर. एके दिवशी हिरा क्षणभर विसावली, ध्यानी म्हणी नाही आलं, कधी सांजी वेळ टळून गेली. सूर्यदेव मावळता होती गडाचे दरवाजे बंद, हिरा मनात भ्याली घरी ताण बाळ माझे. हात जोडून करी विनवणी गडकरी खाली जाऊ द्या मला, पण गडकरी म्हटले नाही आदुज्ञा शिवरायांची आम्हाला. बाळाची आठवेस झाली माय माऊली वेडी पिसी, आणि कडा उतरून धावत जाऊनी बाळाला ती घेई खुशी. अतुलने धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले, आणि हिरास साडी चोळी देऊनी प्रेमी सन्मानित केले. कड्यावरती त्या बुरुज बांधलेला साक्षाई त्या प्रेमाचा, आणि कथा अजून ऐकू येते तेथील हिरकणी या बुरुजाची. कथा अजून ऐकू येते तेथील हिरकणी या बुरुजाची. म्हणजे 350 वर्षापूर्वी एका मातेने एका आईने दाखवून दिलाय की आई आपल्या मुलाकरता काय करू शकते. माणूस कितीही मोठा झाला आईचे उपकार नाही तरी करू शकतो. अशी एक छोटीशी कविता. आपण पुढे खलबत खाना मनोरे हे ज्या वास्तू आहेत याची माहिती जरा तिथे जाऊन घेऊ. तेव्हा राजांच्या सिंहासनासमोर नतमस्तक होण्यासाठी मानाचा मुजरा करायला आपण दरबारामध्ये जाऊ. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय. नमो पार्वती पतये हर हर. पोल दिसतात ना त्याचा लास्ट टोकाला बघा, तो शेवटचं टोक दिसतंय ना, तो हिरकणीचा कडा. म्हणजे तिथून आणखी थोडं खाली उतरलो की आपण बुरुजावरती जातो. आता मध्ये बघा त्या दोन इमारती आपण पाहतो ना, हे मनोरे जे आपल्या राजांच्या काळात एकावरती एक असे 7 मजली होते. विजयस्तंभ आहे, स्वराज्याचं प्रतीक. म्हणजे विजय प्राप्त केला त्याच्या 7व्या मजल्यावरती भगवा ध्वज फडकवला जायचा. कारण गडाच्या साईडला गड गाव आहेत, लोकांना कळालं पाहिजे विजय हा प्राप्त झाला. म्हणजे राजाने एखादी विजय प्राप्त केला की याच्या 7व्या मजल्यावरती भगवा ध्वज फडकवला जायचा. पलीकडे आहे तो सप्त मनोरे. राजांच्या राण्यात ते थंडगार हवा काढण्यासाठी येत असायचे. पण ही दोन्ही इमारती त्या काळी एकावरती एक अशा 7 मजली होत्या. मध्ये आपण जी विटाची रूम पाहतो ना ते टाकसाळ आहे. टाकसाळ म्हणजे त्यावेळेची नाणी त्या ठिकाणी बनवली जायची. शिवराई, होन, राजमुद्रा. राजमुद्रा ही अष्टकोणी लोक कल्याणासाठी, ज्यावरती लेख होता प्रतिपचंद्र लेखे ववर्ध विष्णू मंदिता शहाशनो शिवशाह मुद्रा भद्राय राजते. अर्थ असं होतो की प्रतिभेचा चंद्र याचा प्रकाश कलेकलेने वाढतो, तसेच शहाजी राजांचे पुत्र छत्रपती शिवराय यांचं स्वराज्य
चंद्रेच्या कलेप्रमाणे वाढावं ही श्रींची इच्छा. मध्ये आपण हा जो आयताकृती खड्डा पाहतो ना, हा खलबतखाना म्हणजे काय तर गुप्त चर्चा करायची जागा. याला एक तळघर आहे बघा, तो दादा खाली उतरला ना, 14 पायऱ्या आहेत जिथून आपण आतमध्ये उतरून गेलो की याच्या आतमधल्या तळघरात जातो. स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक, महत्वाच्या ज्या काही बातम्या आणल्या जातील त्याच्या मसलती म्हणजे त्याच्या चर्चा खलबतखान्याच्या तळघरामध्ये केल्या जायच्या. समोरच आपण अष्टकोनी इमारत पाहतो. महालासमोर असणारी आपल्या राजांची बाल्कनी गॅलरी सज्जा. साईडला ज्या काही खिडक्या आहेत टेरेलने उभ्या आहेत, तिथून पहारा ठेवायची. पण इथून आपल्याला ज्या कड्यावरती लोक दिसतात ना, भगवत ध्वज लावले बघा आपलं भगवणीशा, टकमक टोक आहे तो. ज्या टोकाचा वापर छत्रपती शिवराय त्या टोकाचा वापर आऊसाहेबांना नतमस्तक होण्यासाठी दर्शन घेण्यासाठी करायचे. कारण आऊसाहेबांचा वाडा टोकावरतून स्पष्ट दिसतो. राजे त्या टोकाचा वापर आऊसाहेबांना दर्शन घेण्यासाठी करायचे. छत्रपती श्री संभाजीराजांनी त्या टोकाचा वापर केला कडेलोट. स्वराज्य द्रोह कोण करेल अशा गुन्हेगाराचे हातपाय बांधून गोणीत भरून गुन्हेवरती बंद करायचे. त्या टकमक टोकावरतून कडेलोट केलेले. हे उत्तरेकडील टकमक टोक. याच्या खाली एक तलाव आहे बघा, हे गंगासागर तलाव आहे. ज्या राजांच्या राज्याभिषेकासाठी काशीची गागाभट्ट याने जे 7 नद्यांचं पाणी आणलं, अभिषेक होऊन जे काही पाणी उरलं ते उरलेलं पाणी तलावात सोडलंय. म्हणून त्या तलावाला तीर्थ गंगासागर असं म्हटलेलं आहे. तलावाची खोली 32 फूट आणि घेरा 184 मीटरचा. वर्षाच्या 12 महिने पाणी असतं. आपले येणारे शिवभक्त पाणी त्या तलावातलं पितात. आता आपण दरबारामध्ये जाऊ. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के जय. नमो पार्वते पते हर हर. मी राहिलोय मी येते का फ्लॅश लाव ना राहू चल ना काय करायचं. फ्लॅश बंद कर ना. माता जिजाऊ मासाहेबांचा विजय असो. छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के जय. नमो पार्वते पते हर हर महादेव. आता आपण ज्या ठिकाणी आहोत दरबार, या ठिकाणी आपले राजे छत्रपती झाले 6 जून 1674, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, वार शनिवार. या ठिकाणी आपल्या राजांचं रत्नजडीत 32 मणाचं सुवर्ण सोन्याचं सिंहासन. 1 मण 40 किलो असं 1280 किलो सोन्याचं सिंहासन आपल्या राजांचं या ठिकाणी या जागेवरती. आज आपण सिंहासनाची प्रतिकृती म्हणून राजांच्या अंगावरती छत्र पाहतो. छत्राला इतिहासामध्ये मेघडंबरी असं म्हटलंय. जी मेघडंबरी 1985 मध्ये बसवली. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेंद्र सिंग यांच्या हस्ते. आतमध्ये शिवप्रतिमा. 6 जून 2009 युवराज छत्रपती संभाजीराजे राजांचे वारसदार यांनी 2009 मध्ये शिवप्रतिमा या ठिकाणी बसवली. सिंहासनाच्या डाव्या उजव्या साईडला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, शंभूराजे, राजाराम राजे, राजांच्या राण्या, गागाभट्ट मंत्रिमंडळ यांना बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केली गेली. समोरची इमारत नगारखाना आहे. याच्यावरती नगारे सणाई चौघडे वाजले की गडाचा महादरवाजा बंद व्हायचा किंवा उघडायचा. आपल्याला दिसतो कसं मुंबईचे गेट ऑफ इंडिया. म्हणजे याची रचना बघून नंतर गेट ऑफ इंडिया बांधला. ही आधीची इमारत नगारखाना. इथे इको साऊंड होतो. आवाज ऐकायचा म्हटलं तर लोक शांत पाहिजे. आजही आपण कुठल्याही कोपऱ्यात उभं राहून कागद जरी पाडला त्या कागदाचा आवाज समोर ऐकायला जातो. समोर पडलेल्या कागदाचा आवाज शेवटच्या व्यक्तीपर्यंत ऐकायला येतो. इको साऊंड आहे, प्रतिध्वनी. आजही आवाज होतो पण लोक त्यासाठी इथे शांत. या ठिकाणी आपले राजे छत्रपती झाले. राजांच्या राज्याभिषेकाला इथे 6000 प्रजा होती. राजे सिंहासनाच्या पायऱ्या चढत असताना आऊसाहेबांना नक्की म्हटले असतील की आऊसाहेब, हिंदवी स्वराज्याची आम्ही जी पहिली पायरी चढतो आम्हास आमचे मावळे आठवतात. आऊसाहेब, हिंदवी स्वराज्याची आम्ही दुसरी पायरी चढतोय की आधी लगेन कोंढाण्याचं
आणि मग माझ्या रायबाचं असे म्हणणारे आमचे तानाजी मालस गड आला पण सिंह गेला. हिंदवी स्वराज्याच्या मी तिसरी पायरी चढतोय. लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे असे म्हणणारे आमचे बाजीप्रभू देशपांडे. हिंदवी स्वराज्याच्या मी चौथी पायरी चढतोय. नुकतेच मारले गेलेले आमचे प्रतापराव गुजर, शिवा काशीद, बाजी पासळ असंख्य वीरांची नावं घेत राजे 32 मणाच्या सुवर्ण सोन्याच्या सिंहासनावरती विराजमान झाले. काशीहून गागाभट्ट आले आणि राजांच्या अंगावरती 7 नद्यांचं पाणी सोडलं. अंगावर छत्र पकडलं, मोहरा उधळल्या आणि दरबारामधून एक गार्द, एक ललकारी आपल्याला पाठीमागून जय बोलायची. ती गार्द अशी आहे की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांस सिंहासनाधीश्वर महाराजिद्राज गिराज श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय. नमो पार्वते पतय हर हर महादेव. अशा प्रकारे ते आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडतो. मात्र आज आपण शिव राज्याभिषेकाचं जे छायाचित्र पोस्टर पाहत होते इथल्या चित्रामध्ये पाहतोय ना, डोक्यातली पांढरी टोपी काढून आपल्या राजांना तिवार मानाचा मुजरा करताना आपल्याला त्या छायाचित्रामध्ये इंग्रज वकील बघण्यास मिळाले. हेनरी ऑक्झंटन नाव ईस्ट इंडिया कंपनीचं होतं. पायी गडावरती आले, दमचक झाले. नगार करण्याच्या समोर ती पाहिली. हत्ती गडावरती आले कसे काय प्रश्न पडला. त्यांच्या सोबत दुभाषिक नारायण शेनवे यांना प्रश्न विचारतात, हत्ती गडावरती आले कसे. दुभाषिक म्हणतात की आपणच खूप हुशार आहात, प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधू शकता. उत्तर काय मिळे ना, मग त्यांनी आपल्या स्वतःच्या रोजनी डेली डायरीत प्रश्न लिहून ठेवला बीबीडी मध्ये. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आत्ताचे इतिहासकार देतात की लहान पिल्ले गडावरती आणली आणि संगोपन गडावरती केले. कारण एका हत्तीची वाढ 3 ते 4 वर्षात पूर्ण होते. गड बांधायला 14 वर्ष लागली. म्हणजे आपण लहानाचं मोठं करू शकतो पण मोठ्याचं लहान नाही कधी करता येत. ही आपल्या राजांची दूरदृष्टी. इंग्रज वकिलांना कळणार कसं हत्ती गडावरती आले होते कसे. आजही पुढे आपण हत्तीकाणा पाहतो जिथे हत्तींचं संगोपन केलं. आता आपण बाल्य किल्ला पाहू, पुढीच्या माळाकडे जाऊ. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय. नमो पार्वते पतय हर हर महादेव. या मैदानाला इतिहासामध्ये होळीचा माळ असं म्हटलं. होळी मैदान आज आपण आपल्या गावात मार्च महिन्यात होळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. शिमगा या ठिकाणी होळी पेटवली जायची आणि पेटक्या होळीमध्ये त्या काळी नारळ टाकला जायचा आणि त्या होळीतून जो व्यक्ती नारळ हाताने बाहेर काढेल त्याला इथे हातातील सोन्याचा कडा आणि मानाचा फेटा बक्षीस म्हणून दिलं जायचं. समोर आपल्या राजांची शिव प्रतिमा दरबारामध्ये बसवायला आली. पण आपले राजे सिंहासनावरती बसताना पायात बुट घालून बसत नाही. आपल्या राजांच्या पायात बुट आहेत म्हणजे शिव प्रतिमा आतमध्ये न बसवता इथे बसवली 1974 छत्र 2012 उदयनराजे भोसले बेडे गुरुजी यांच्या हस्ते. आज आपल्या राजांच्या पूजनाकरता डेली सांगलीचे शिव प्रतिष्ठान मंडळ यांचे 2 सदस्य गडावरती डेली पूजनासाठी असतात. समोर आपल्याला जो खाली पत्र्यावाला सेट दिसतो का, तो हत्तीकाणा आहे जिथे हत्तींचं संगोपन केलं होतं. मध्ये जो आपल्याला लोखंडी खांब दिसतो ना, तिथून आपले शिवभक्त पायीवर येतात बघा. त्या रेलिंगच्या मध्ये थोडं गॅप आहे, तिथून आपण पायी खालून वर आलो की इथे आणि उतरायचं म्हटलं की तिथून गड उतरायला चालू होतं. हा, तिथून आपण मध्यभागी गेलो की आपल्याला गडाचा महादरवाजा बघायला पाहिजे. आपण गडावरती पायी आलो तर आपल्याला चित्त दरवाजा, नाणे दरवाजा, खूप लाडा बुरुज, अंधार लेणे आणि मुख्य म्हणजे गडाचा महादरवाजा बघायला मिळतो जो गोमुखी आकाराचा. जय आणि विजय बुरुज, हत्ती तलाव आणि गडाची गडदेवता शिरकाई देवीचं मंदिर. शिरकाई देवीचं मंदिर इथे वरती आहे, हत्ती तलाव समोरच आहे, त्याच्या खाली मग दरवाजा लागतो. आता मध्ये जी इमारत आहे ती बाजारपेठ आहे. बाजारपेठेची लांबी 800 फूट, रुंद 40 फूट. एका साईडला 21, एका साईडला 22, 43 दुकान आहेत. उंची पाहाल तर घोड्याच्या उंची एवढी आहे, कारण त्यावेळेचा बाजार घोड्यावरती बस खरेदी केला जायचा. बाजारपेठ आपली चालून झाली की डाव्या हाताला पाऊलवाडी गेले टकमक तुकाला आणि उजव्या हाताला सीधा रस्ता गेला तो मंदिर आणि समाधीला. मध्ये जाताना काही वाडे लागतील की त्यावेळेची लोकांची निवासस्थान. आता पुढे जगदीश्वर मंदिर, आपल्या राजांची समाधी आणि हिरोजी इंदलकरांच्या नावाची पण एका ठिकाणी त्या वास्तू आहे. जगदीश्वर मंदिर महादेवाचं मंदिर आणि तिथे पुढे आपल्या राजांची राजे महादेवाचे भक्त आहेत म्हणून त्या मंदिराच्या समोर आपल्या राजांच्या चितेला आग्नी देण्यात आली. मंदिर आणि समाधी
मधोमध एक छोटी इमारत, ज्या इमारतीच्या पहिल्याच पायरीवर नाव आहे सेवेचे थाई तत्पर हिरोजी तळकर. ज्यावेळी आपल्या राजांचा राज्याभिषेक होता, राजांची मिरवणूक या मार्गाने जगदीश्वराकडे निघाली, त्यावेळी आर्किटेक्ट तिथे उभे होते. राजाने म्हटले, राजा थांबा, आता वेळ आली आहे बक्षीस मागण्याची. राजा म्हटलं, काय बक्षीस पाहिजे? स्वराज्यातून मागून घ्या. आर्किटेक्ट म्हटलं, नाही राजा, आम्हाला या ठिकाणी तुमच्या नावाची पाठी बसवण्यास राजा अनुमती द्या. राजा म्हटलं, या ठिकाणी का? त्यावेळी आर्किटेक्ट म्हटलेलं की राजा, ज्यावेळी तुमचा मुक्काम गडावरती असेल आणि ज्यावेळी तुम्ही जगदीश्वर मंदिराला दर्शन घेण्याकरता याल आणि ज्यावेळी तुमच्या पावलांची धूळ ज्या पायरीवरती पडेल ना राजा, ती धूळ माझ्या मस्तकी लागली पाहिजे, एवढंच बक्षीस आमचं. आजही नावाची पाठी तिथे आहे, सेवेचे थाई तत्पर हिरोजी तळकर. त्या साईडला गडाचं शिलालेख. राजा आपल्या सिंहासनावरती विराजमान झाले. त्यांची मराठी तारीख तिथे आपण पाहतो. गडाच्या वास्तू इमारतीत त्याची नोंद तिथे आपल्याला बघायला मिळते. आणि अखेरीस त्याने लिहून ठेवलं, गड कधीपर्यंत टिकेल? त्याने लिहून ठेवलंय की जोपर्यंत आकाशामध्ये चंद्रदेव आणि सूर्यदेव आहेत तोपर्यंत केलेले दगडी बांधकाम आहे तसं राहील. पण ते जतन करणं, संवर्धन करणं आपली पण एक जबाबदारी आहे. त्याच्याच पुढे वाघ्या कुत्र्याचं स्मारक. पण वाघ्या कुत्र्याविषयी इतिहासात वादग्रस्त आहे. एकदा स्पष्ट झालं की आपल्या सगळ्यांना कळेल वाघ्या कुत्रा होता की नव्हता. वाघ्याचं स्मारक देखील आहे तिथे. तर इथे आपलं महत्वाचं गडदर्शन झालंय. पण माझं गडदर्शन होण्याआधी मी माझ्या ग्रुपला अखेरचे काही 2 वाक्य सांगतो. पहिलं वाक्य असं आहे की अंधार पडला पाहता दिवा पाहिजे. अंधार पडला पाहता दिवा पाहिजे. या देशाला पुन्हा एकदा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा शोभा पाहिजे, शोभा पाहिजे. दुसरं वाक्य असं आहे, गासल्या विना धार नाही तलवारच्या पाठी. गासल्या विना धार नाही तलवारच्या पाठीला. आणि मर्द मराठी विना अर्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. बोला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा विजय असो. छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के जय. नमो पार्वते पते हर हर महादेव. इथं आपलं महत्वाचं गडदर्शन झालंय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आपल्याला दर्शन अरे आपलं जेवाला रायडेश्वराचं मंदिर आहे ते. नीट चमकलं ना. पुढे फुलं मागची ना. बहिर्जीला गडावर बोलून घ्या. बहिर्जीला महाराज म्हणतात की बहिर्जी मला वाटा सांगा की पुण्यातून कोकणात उतरण्यासाठी सह्याद्री किती घाट आहे पुण्याला 8च घाट. त्यातले 2च आंबा घाट, देवा घाट मला आता म्हणजे बाकीचे मला माझाही तेवढा अभ्यास. ते 8 रस्ते जर सोडले तर पुण्यातून कोकणात उतरायला दुसरा जागाच नाही. ठीक आहे म्हणले बहिर्जी एक काम करा, लोणावळ्यातले रानपाखरं बोलून स्वराज्याचा हे आहे टकमकटोक. अतिशय असा सुंदर व्ह्यू आहे. जर कुणाला यायचं असेल तर येऊ शकता. खूपच छान असा गड आहे.
मी तुम्हाला ते सांगत होतो तिकडून चला म्हणून. कुठला? रोपवेने 5 मिनिटं लय झाली. एवढा कशाचा? दमला बोट काय दाखवतो? विक्टोरी ऐक ना, इंग्लंडच्या राणी काय